प्रयत्न नाही करत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून घरं मिळवून देणारच. मग ते 200च्या आतली घरं असेल तर त्यांना 323, 500च्या वर असेल त्यांना तेवढं घर, 900च्या आसपास असेल त्यांना तेवढं मोठं घर, दुकानवाल्यांना पण 180च्या वर, 1+1 असेल त्यांना वरच्याला पण ते कुटुंब मोठं त्याचं कुटुंब घर, त्याचं वेगळं कुटुंब असेल तर वेगळं घर, हे सर्व आम्ही मिळवून देणारच. आम्ही मंदाताईचं नेतृत्व आम्ही स्वीकारायला तयार आहोत. मंदाताई SRA साठी झगडते. मंदाताईंनी स्वतः मिटिंगी घेतल्या, त्यांच्या ठिकाणी पेन हे होणार आहे. जर आम्ही ज्या पद्धतीने कामं करतोय तसंच मंदाताई सुद्धा करते आणि आम्ही सर्वजण आम्ही एकत्र राहून काय एकाने कोणी दुर्लक्ष केलं तर काय फरक नाही पडत. एक BJPचे एक नगर आमदार पूर्णपणे ताकदीने ती तिच्या मतदारसंघात करते. ठीक आहे. आज की प्रेस कॉन्फ्रेंस में क्या प्रयत्न नाही करत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून घरं मिळवून देणारच. मग ते 200च्या आतली घरं असेल तर त्यांना 323, 500च्या वर असेल त्यांना तेवढं घर, 900च्या आसपास असेल त्यांना तेवढं मोठं घर, दुकानवाल्यांना पण 180च्या वर, 1+1 असेल त्यांना वरच्याला पण ते कुटुंब मोठं त्याचं कुटुंब घर, त्याचं वेगळं कुटुंब असेल तर वेगळं घर, हे सर्व आम्ही मिळवून देणारच. आम्ही मंदाताईचं नेतृत्व आम्ही स्वीकारायला तयार आहोत. मंदाताई SRA साठी झगडते. मंदाताईंनी स्वतः मिटिंगी घेतल्या, त्यांच्या ठिकाणी पेन हे होणार आहे. जर आम्ही ज्या पद्धतीने कामं करतोय तसंच मंदाताई सुद्धा करते आणि आम्ही सर्वजण आम्ही एकत्र राहून काय एकाने कोणी दुर्लक्ष केलं तर काय फरक नाही पडत. एक BJPचे एक नगर आमदार पूर्णपणे ताकदीने ती तिच्या मतदारसंघात करते. ठीक आहे. आज की प्रेस कॉन्फ्रेंस में क्या प्रयत्न नाही करत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून घरं मिळवून देणारच. मग ते 200च्या आतली घरं असेल तर त्यांना 323, 500च्या वर असेल त्यांना तेवढं घर, 900च्या आसपास असेल त्यांना तेवढं मोठं घर, दुकानवाल्यांना पण 180च्या वर, 1+1 असेल त्यांना वरच्याला पण ते कुटुंब मोठं त्याचं कुटुंब घर, त्याचं वेगळं कुटुंब असेल तर वेगळं घर, हे सर्व आम्ही मिळवून देणारच. आम्ही मंदाताईचं नेतृत्व आम्ही स्वीकारायला तयार आहोत. मंदाताई SRA साठी झगडते. मंदाताईंनी स्वतः मिटिंगी घेतल्या, त्यांच्या ठिकाणी पेन हे होणार आहे. जर आम्ही ज्या पद्धतीने कामं करतोय तसंच मंदाताई सुद्धा करते आणि आम्ही सर्वजण आम्ही एकत्र राहून काय एकाने कोणी दुर्लक्ष केलं तर काय फरक नाही पडत. एक BJPचे एक नगर आमदार पूर्णपणे ताकदीने ती तिच्या मतदारसंघात करते. ठीक आहे. प्रयत्न नाही करत आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये क्लस्टरच्या माध्यमातून घरं मिळवून देणारच. मग ते 200च्या आतली घरं असेल तर त्यांना 323, 500च्या वर असेल त्यांना तेवढं घर, 900च्या आसपास असेल त्यांना तेवढं मोठं घर, दुकानवाल्यांना पण 180च्या वर, 1+1 असेल त्यांना वरच्याला पण ते कुटुंब मोठं त्याचं कुटुंब घर, त्याचं वेगळं कुटुंब असेल तर वेगळं घर, हे सर्व आम्ही मिळवून देणारच. आम्ही मंदाताईचं नेतृत्व आम्ही स्वीकारायला तयार आहोत. मंदाताई SRA साठी झगडते. मंदाताईंनी स्वतः मिटिंगी घेतल्या, त्यांच्या ठिकाणी पेन हे होणार आहे. जर आम्ही ज्या पद्धतीने कामं करतोय तसंच मंदाताई सुद्धा करते आणि आम्ही सर्वजण आम्ही एकत्र राहून काय एकाने कोणी दुर्लक्ष केलं तर काय फरक नाही पडत. एक BJPचे एक नगर आमदार पूर्णपणे ताकदीने ती तिच्या मतदारसंघात करते. ठीक आहे. आज की प्रेस कॉन्फ्रेंस में क्या आणि आता इथं तर असं चालू झालं की झोपडपट्टीतील काही नगरसेवक मिटिंग घ्यायला लागले असतील, उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून काय गोष्टी इकडे झाल्या असतील. म्हणजे ही सरकारला चॅलेंज करणारी ही नवी मुंबई महानगरपालिका तयार. भारतामध्ये असे 2-3 प्रदेश आहेत, काय बोलतात त्या प्रदेशांना, आपलं केंद्रशासित प्रदेश. म्हणजे महाराष्ट्रामध्ये
ही नवी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रामधील एक महाराष्ट्र शासित प्रदेश बनणार आहे. दिलेले गाईडलाईन्स आहेत, त्याला चॅलेंज करायचं, त्याच्या विरोधात जाऊन काम करायचं, त्यांच्या विरोधात जाऊन काही गोष्टी करायच्या. म्हणजे एक स्वतः त्यांनी SRA लागू करावं म्हणून त्यांनी झोपडपट्टीवासियांची मिटिंग घेतली. त्या मिटिंगला आमच्या स्वतः पाटीलताई होत्या. आज नव्या मुंबईमध्ये शहरामध्ये ठिकठिकाणी रिडेव्हलपमेंट होत चालू झाले आहेत. ठिकठिकाणी रिडेव्हलपमेंटच्या अधीन राहून कामं करतायत. म्हणजे तुम्ही शहरी भागाकडे देताना दुसरा न्याय, झोपडपट्टी भागाकडे बघता